बाबांचा औक्षण करायचंय ना? म्हणजे बाबांना आज वाढदिवस आहे. नाही, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना. लग्न म्हणजे तू मोठा झालास ना की समजेल तुला. काय ग? अहो थांबा. काय करतेस? अहो पूर्व पश्चिम. हा? औक्षण करायचं ना तुमचं. बसा. काय करायचंय असं काही करायची? असं कसं कायचे काय बोलता तुम्ही तर. मला पण वेळ हवे. अथर्व जा बरं दप्तर भर. शाळेची वेळ होऊन जाईल ना. हा जा. आव अगं काय करतेस हे? तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा. नमस्कार करायला नको. खर तर आजच्या दिवशी आपण दोघांनी आपल्या घरातल्या सगळ्या मोठ्यांच्या पाया पडलं पाहिजे आणि आशीर्वाद घेतले पाहिजे. पण आपल्या घरातले सगळे मोठे आहेत नागपूरला. मग काय करणार? चहा दे. राधिका लवकर. आव आज ना मला खूपच आठवण येऊन राहिली नागपूरची आणि आपल्या सुरुवातीच्या दिवसांची. काय नाही, आपल्या लग्नात मंगल कार्यालय खचाखच भरून गेलं होतं. एकदम झाडून सगळे नातेवाईक आले होते. काका काकी, मामा मामी, मावशा, तुमचे मित्र मैत्रिणी, माझ्या मैत्रिणी सगळेच आले होते. नाही, मज्जा आली होती एकदम. नाही आणि आपली पहिली भेट कॉलेजातली गॅदरिंगच्या वेळेला. पण नाही का अंताक्षरीच्या वेळेला भेटलो होतो. आणि ते तुम्ही आणि मी एकमेकांच्या विरोधात. तेव्हा आम्ही तुमच्यावर जे भेंड्या चढवल्या आमच्या मुलींचा गट जिंकला होता तेव्हा. आणि तुम्ही तिथनं चिडून निघून गेले होता चिटिंग झाली म्हणून. एवढंच ते ना, पण केवढा तो राग. चीटिंग झालीच होती. चुकीच्या शब्दावरून गाणी गायलीत काहीतरी. बापा अजून राग गेला नाही वाटत. तुम्हाला सांगते, माझ्या मैत्रिणी तुमच्यावरती खूप चिडल्या होत्या. पण खरं सांगू, मी नव्हते चिडले. मला तर तुम्ही खूपच आवडून गेला होतात. मला माहितीये, पण तुम्ही आता कबूल करायचे नाही. पण तुम्हालाही मी आवडून गेले होते, हो ना? आणि तुम्ही लिहिलेलं ते पत्र ते अजूनही माझ्याकडे. काय तो म्हणे, प्रिय राधिका, आजकाल माझ्या मनावर तूच वार असतेस. मी जेव्हा पहिल्यांदा वाचलं ना ते लाजेनं चूर चूर झाले होते. तेव्हा काही मॅच्युरिटी असते का आपल्याला? आपल्याला कुठे कळत असतो काय करतोय, नाही का? हा जाऊ द्या आता पलटू नका. प्रेमपत्र लिहायचं बरं कळत होतं तुम्हाला. चांगलं 4 वर्ष चालू होतं आपलं. आणि जेव्हा माझ्या भावाला कळलं तेव्हा कशी सटारली होती तुमची. तो कॉलेजमध्ये येणार म्हटल्यावर तुम्ही कॉलेजमधून पळून गेले होते. पळून बिळून काही गेलो नव्हता. हा. तुझ्या भावाला नाही अक्कल. काहीतरी तमाशे केले असते कॉलेजमध्ये, म्हणून म्हणलं आपणच गप्प राहावं. पळून गेलो म्हणून. तुम्ही निघून गेला तरी मला माहिती होतं तुम्ही असे मला सोडून कधीच जाणार नाही. मी घरी गेला, आई बाबांना सांगितलं आणि आई बाबा आले ना मला मागणी घालायला. बरं झालं नाही, घरच्यांच्या संमतीने झालं सगळं. मला तर अजून आठवतंय.
रविवार होता त्या दिवशी. आपण कॉलेजमध्ये पाहिलेलं स्वप्न पुरं झालं. आपल्या प्रेमाला नात्याचं नाव मिळालं. मला तर अजूनही आठवते तो क्षण. हिरव्या कंच रंगाच्या शालूमध्ये मी नटली होती, तुम्ही पांढरा सूट घालून, डोक्यावर तो लाल रंगाचा फेटा, त्यावर मोत्याच्या मुंडावळ्या, वाजंत्रीचे आवाज, मंगलाष्टकांचे सूर, डोक्यावरती पडणारे त्या अक्षदा, फुलांचे वास, पंक्तीत एकमेकांना भरवलेले लाडवाचे घास, कारल्याचा वेल, विहिणीची पंगत, पंक्तीतली गाणी, आणि मग पाठवणी. सगळं काही आठवतंय अगदी डोळ्यासमोर. एखाद्या सिनेमाची व्हिडिओ कॅसेट पाहून राहिले असं वाटतं. तुम्हाला आठवतं का? आठवतो. मी तरी काय विचारून राहिले, तुम्हाला काहून नाही आठवणार? तुम्हीच तर पुढाकार घेऊन जमवून आणलं सगळं. खरंच मी खूप भाग्यवान आहे. मला तुमच्यासारखा प्रेमळ आणि चांगला नवरा मिळाला. मी देवाकडे एवढीच प्रार्थना करेन, तुमचं माझ्यावरचं प्रेम कधीच कमी होऊ नये. मी सगळ्याच्या बाबतीत उदार आहे, पण या बाबतीत नाही. मी तुमचं प्रेम कोणाबरोबरच वाटू शकत नाही. ते फक्त माझं आहे. आहे ना? हो हो. चल, उशीर होतोय मला. येत.